तर आता तुम्हाला आंबाडीची रेसिपी बघा. आंबाडी कशी साफ करायची पहिली. अशी आपटायची. का आपटायची? म्हणजे किड्या बिड्या असल्या तर त्या खाली पडतील ना सुपात, त्याची मुलं साफ करायची. तशी पण ते एक एक बघूनच तोडले. बघा आया बोलायला लागलाय. मी पण आयाच बोलतो, कधी कधी आई बोलतो, पण आयाच जास्त बोलतो, कारण की आमच्याकडे सगळी पोरं आयाच बोलतात. आताची दुसरी पोरा मम्मी बोलतात, पण आम्ही तर सगळं आयाच बोलतो. आणि इथं दोघं जण लसूण चोखरायला लागलेत, 2 भाऊ मिळून. बाबू चोखरशील ना? हा काय रे अभिजित? बघ किती होईल त्याची, आपली रेसिपी कशी होईल त्याच्यानुसार कर. हा बस होईल का? तर आता ताईंना रेसिपी येत नव्हती आमची, ती सबस्क्रायबर ताईंना बनवायची, त्यांना आंबेडी दिलेली, तर त्यांना रेसिपी बनवताना आली, तर खास त्यांच्यासाठी रेसिपी बनवून दाखवतो. ती कशी बनवती आपल्याला बनवून दाखवती ना. हा, आणि ती मग कशी तर आपल्याला बनवून दाखवतील. आणि तुम्ही पण नंतर बोला कशी रेसिपी बनवतात तर, बरोबर ना? तर बघा कशी आंबाडी पहिली कापून घ्यायची, एकदम लहान, एकदम छोटी, मस्त बारीक पैकी अशी घ्यायची, 2 हातात मावल तेवढी, आणि कापायची. बघा अशी पटापट मुरली व कापून घ्यायची. एकदम कचकच आवाज येतो कापताना, कारण की जास्त घेतले ना त्याची मुलं. तर जास्त उशीर लागणार नाही कापायला ना. 2 वेळा 3 वेळा होईल. हा ठीक आहे. तर तुम्ही लसूण सोलून घ्या पटपट, चोखलून घ्या. तर 2 वेळा आईने हातात पकडली फक्त, एकदा आणि सेकंड टाइम, म्हणजे 3 वेळा घेतली तर सगळी कापून होईल. एवढी आई एकदमच हातात घेते, आपल्याला तर एवढी कापायला जमणार नाही. मी तर कैची घेतो आणि 2-2 पानं कापतो नेली कधी तर, छोटी छोटी. ही मुरलीवर बघा, ते एकदम सांभाळून कापायला लागते, बरोबर ना? लागती मुरले आहे ना त्याची मुलं. एखादी घेऊन ठेवायचा, इल्यावर नाही कापायच्या. मग तू हे ना नाही ना जमा, छुरी कर एक पाली कापायला जमत, पण त्याची मुलं जास्तीच बनव. मग तू नेशील ती ना, मग थोडीशी विसान काय माशी बिशी टाकली ना, सुकी मच्छी टाकतेस सुकी तर फार भारी लागेल. पण तल सुकीच करशील ना? सुकीच कर. 1-2 मासे टाकशील तरी पण चालेल ना? टाक, नाही तर म्हणजे तुला पण कसा, तुला नाही तर मग जरा आईला जरा नॉनव्हेज पाहिजे, मासे असलं तेव्हा काय ग, जरा तोंडाला चवशी द्यायचे. फार आंबट लागणार ती, तशी ती एकदम चटणी सारखी होते ना त्याची. म्हणणार बाबूजी तोंडाला पाणी आला ना न रे, दाखव तोंडाला पाणी किती आलाय. या बघ आंबाडी बघून आंबट. मग इथं गलत आलेला होता ना, त्या मी बघितला तोंडाजवळ न रे, आंबट आंबट वास येतो ना मस्त त्याची मुलं. तर चला कापून झाली पण आंबाडी, आता धुवून घ्यायची ना. धुवून घ्यायची लगेच चोखले काय. मासे भिजत नाही टाकायचं, थोडा वेळ टाकू ना पटकन. झाली कापून. आता मिरच्या पण कापून त्याच्यात टाकायला लावल्या, ते धुवून घ्यायला लागते. धुवून घ्यायचे. मिरच्या पण त्यातच कापून टाकल्या. ठीक आहे. तर चला आता मासं बिसं काय घ्यायचं ते घेऊ, पहिला काय धुवून घेतेस. तर आता टोपात घेतली आंबाडी, आता धुवायची. चला आता धुवूयात. लसूण पण झालाय त्याची मुलं, आम्ही गॅसवरच. तर इकडं पण कलर मारणार आहेत मित्रांनो, कारण की इकडं चुली मुलं त्या काला झालाय, तर इकडं पण कलर मारणार आहेत. हा, आता पुढच्या रविवारी इथं कलर मारून घेतो, बरोबर ना? इथे मी ट्राय केला कलर मारायचा, पण त्या याच्यावर काही कलर बसत नाही. त्याची मुलं हा आता पूर्ण साफ करून घ्यायला लागेल, पुसून घ्यायला लागेल, धुवून घ्यायला लागेल थोडा, नंतर मग कलर बसेल याच्यावर.
त्या कसं मातीची घरा बांधेल ना ती मातीची आहे ना त्याची मातीची त्या शिरमीट नाही इथं मासं बघा भिजत टाकलं, सुकवलेलं मासं परत ते मासे टाकलं परत टाकलं तर ते आता सुकवून ठेवायचं, मग जेव्हा लागतील तेव्हा खायचं. आंबाडीत विसान लागतच ते आंबाडीमध्ये विसा नसला ना थोडा आंबट मध्ये काय एवढी टेस्टी लागते ना की बोलूच नका. आपण पाणी पिणी काय टाकायचा नाही आंबाडीमध्ये, थोडा पण नाही टाकायचा, तेव्हा ती भारी होती भाजी ना. धुवून घ्या लावली आंबाडी. तुमच्याकडे काय आंबाडी दुसरीकडे खाटी पण बोलतात ना डहाणू साईडला का नाही? खाटी बोलतात ना. माझा मित्र आहे ना डहाणूचा, तर तिकडे खाटी बोलतात. गावून गावाची ती पद्धत ना. आपल्याला कसं ते आता ही तेल टाकायला लागली. तेल टाकला एकदम मस्त पैकी. तेल लगेच तापला पण असेल. काय घरात गेलाय? आता लसूण टाकायची पहिली, पण आंबाडीमध्ये लसूण टाकायचीच मित्रांनो, तेव्हाच टेस्ट येते, तेव्हाच चव येते सुकी आंबाडीमध्ये. आणि हळद टाकायची चवीनुसार. आणि चिचोला टाकायचा का नाही याच्यात? हा अच्छा, कारण की आंबटच असते त्याच्यामुळे चिचोला नाही टाकायचा. आणि हा मिक्स मसाला आहे सगळा, त्याच्यामध्ये लसूण बिसून सगळं आहे ऍड त्या मसाल्यामध्ये. बघा टाकली तेलावर आंबाडी पहिली टाकायची. ताई बघा कशी रेसिपी बनवायला लावली आईनी, अशी बनवली की लई टेस्टी होते. आणि झाकण ठेवायचा. आता किती वेळ असं झाकण ठेवायचा? लगेच घाटायला लागेल. लगेच घाटायला लागेल. घाटून नाही लगेच. आणि इथं बाबू बघायला लागलाय कशी रेसिपी बनवायला लावली. इथं आई बघा झाकण हाताखालीच काढते. आणि इथं चिकू आणि कढीपत्ता ठेवलेला आहे, ते आता आई पिकट टाकेल थोड्या वेळात. रात्री घेतली. आता आम्ही जरा थकलो पण कारण लावायला लागेल ना. जशी भांडी बिंडी तशी का ना त्याचा घुसा लागते परत पण जायची घाय आहे ना. तर मला पण उशीर होईल, जवळजवळ 6:30 वाजलेत आता. आता म्हटलं आंबाडीची रेसिपी बनवून दाखवू जरा काय. आणि मी दाखवली ती तिकडे नेऊन, पण आम्हाला पण एवढी काही रेसिपी जमत नाही याची, ती आईला जमते कारण की इकडे जास्त आंबाडी असते ना गावाला, त्याची मुलं. मासं नंतर टाकायचं. आता थोडा वेळ होऊ दे. आता झाकण ठेवते आई. झाकण ती शिजली पाहिजे ना जरा. शिजलीच ती. आता मासं धुवून घ्यायला लावलं. बघा कलर बघा कसा झाला, एक नंबर झाली. हे बघा विसान टाकली ना आंबट फार लागेल ना त्याच्यामुळे जरा विसान टाकायची काहीतरी. आमच्याकडे विसान बोलतात म्हणजे मच्छी बिच्छीला. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये बोला. आम्ही आदिवासी भाषेत विसान बोलतो. मच्छी धुवून घेतली. पाणी बघा कसा काला, त्या काला पाणी कसा ते भाजलेलं ना त्याची मुलं ती काला पाणी होत आहे. तर मच्छी पण टाकून घेतली. आता बघा आता मिक्स करून घ्यायची. या काय गरम मसाला थोडा ऍड केला वरून. अशी त्या आईची रेसिपी आहे. आता मिक्स करून घ्यायची. झाली पण एकदम. आता 2 मिनिटात भाजी होईल ना. भाजी किती 2-4 मिनिटात होईल ना. चिकट लागून द्यायचं. आता माशांना वाफेवर जरा शिजू दे सगळा, मग झाली का तुम्हाला दाखवतो. तर चला आता झाल्यावर रेसिपी आपली भाजी झाली पूर्ण बघा. तर आता जरा मी पण टेस्ट करून बघतो. जरा नीट फोकस करा का, जरा व्यवस्थित आलं पाहिजे कारण की मी पण अगं थांब गरम एवढी गरम दिली भाजी. जरा फुकून दे. आई बघा कशी करते. एवढा गरम नको देऊ ना. तुला सवय आहे, तुझा हात कडक आहे, मला सवय आहे का. दे मी फुकतो. शिल्ला ते घे.
नाही तर त्यांना सवय त्याच्यामुळे मला खूप चटका लागला खरोखर मित्रांनो. पटकन हातावर पाकडायची, पटकन चाटायची करायचं. अजून पण गरमच लागते. ली वाटत का कशी बरोबर एकदम कडकशी झाले, एक नंबर कडक झाले. तर ताईला दाखव आता ती ताई कशी तोंडाला पाणी येईल तुमच्या आता बघून. अन्न दाखव कशी बनवली. आंबाडीसा बनवताना हे आले हे बघा कशी झाले, एकदम कडकशी रेसिपी. हे बघा याला बोलतात आंबाडीची रेसिपी. हा ही चटणी सारखी केली आहे, चटणी सारखी केली ना. तशीच आम्हाला बनवायची राहिली ना तर पाण्यात आम्ही टाकू. ती वेगळी, ती ती अलग बनवायची. ती रस्सावाली ती दुसरी, आणि जास्त करून अशीच बनवून खातो काय काय. तर चला आता घे आपल्याला पण डबा भर एक छोटासा. हा जरा लागला. हे बघा मला सवय नाही ना त्याची, मुलं हात लाल पडला माझा. ताईने आता डब्बा भरायला लावला मला. आता मी भिवंडीला नेऊन ना खाईन मी, कारण की आता माझा दिवस संपला रविवार. त्याची मुलं. बस हा बस 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 झाली. खाईल ना. बस बस तुम्हाला ठेव, तुम्ही जास्त माणसं आहेत ना, आम्ही काही दोनच आहेत. तुम्ही 3 आहेत, आम्ही चलो. बघा कशी रेसिपी झाली. डबा पण आपला मस्त पैकी भरला. आता निघायचा आपण. डबा भरला ना आता निघायचा. आणि भाऊ तिकडं चूल पेटवायला लागलाय, पाणी गरम करायला. आणि आता संध्याकाळ झाली, कोंबडी पण येऊन ना बसली बघा कुठं. ज्याच्या त्याच्या जागेवर आता जागा घेतील कोंबडी पण. एकदम कडकशे असे कोंबड्यांची जागा ठरलेली असते, तिथे येऊन ना बसतात. मग आता लाईट जवळ बसली रात्रभर, मग त्यांना तिथं कसा टेन्शन नाही. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर, आणि रेसिपी आवडली तर कमेंट करा. काय कशी रेसिपी झाली जरा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ये ग बाय बाय करायला लवकर. हे लवकर ते ये, चालेल त्या काय नाही आपला. तर बघा इकडे. हा तर बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय 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 बाय.